आज मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रातले शेतकरी बांधव असतील किंवा संपूर्ण महाराष्ट्रातले शेतकरी बांधव आहेत. आज अनेक समस्यांना त्यांना सामोरे जावं लागत आहे. आज त्यांच्या शेती मालाला हमीभाव आज सरकार देऊ शकलेलं नाहीये. गेल्या अनेक वर्षांमध्ये जर आपण बघितलेलं आहे, ह्या सरकारमध्ये त्यांच्या कपाशीला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, केळीला भाव नाही. अनेक ठिकाणी आपण बघतो आहे, की जो उत्पन्नाचा खर्च आहे, तो देखील आता शेतकरी बांधवांचा निघत नाहीये. त्यांचा खर्च जास्त होतोय आणि त्यांना बाजारामध्ये विक्री करायला गेलेल्या शेतीमालाला भाव देखील मिळत नाहीये, ही परिस्थिती आहे. अशा परिस्थितीमध्ये त्यातल्या त्यात अतिवृष्टी असेल किंवा वादळ वारा असेल, ह्या आसमानी संकटांना देखील शेतकरी बांधवांना सामोरे जावं लागतंय. आज सरकारकडे ते लोकं डोळे लावून बसलेले होते, की सरकारने कुठेतरी त्यांना मदत करावी. आज मदतीची अपेक्षा असताना सरकार त्यांच्यावरती महागाई लादते आहे. म्हणजे जिथे बी-बियाण्यांपासून खतांच्या किमती देखील सरकारने वाढवल्यात. आज त्यांना खतं असतील, बी-बियाणे देखील घेणं परवडत नाहीये. जिथे त्यांचा खर्च हा दुपटीने वाढला आहे, तिथे त्यांच्या मालाला बाजारात गेल्यानंतर मातीमोल भाव मिळतोय, अशी शेतकरी बांधवांची आज उपेक्षा झालेली आपल्याला बघायला मिळते.